नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 6 जानेवारी संपूर्ण देशभरात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं पाक्षिक सुरू केलं, जे 2 भाषेत होतं, इंग्रजी आणि मराठीमध्ये. इंग्रजीमध्ये यासाठी की इंग्रजीत एका बाजूला असायचं त्याचंच भाषांतर, हे दुसऱ्या बाजूला असायचं की इंग्रजी राज्यामध्ये ब्रिटिशांच्या याच्यामध्ये नेमक्या काय घडामोडी होत्या आहेत, कुठल्या पद्धतीच्या सोयी सुविधा येत आहेत किंवा काय आदेश येत आहेत हे सर्व भारतीयांना समजावं. त्याचबरोबर ज्ञान विज्ञानाची ओळख सर्वसामान्य भारतीयांना व्हावं यासाठी त्या काळातलं नव्यानं सुशिक्षित झालेल्या भारतीय समाजातल्या पिढीनं लोकांचं लोकप्रबोधनासाठी वृत्तपत्र सुरू केली होती. त्यानंतर हा विस्तार होत गेला. आत्ता आपण जागतिकीकरणाच्या पत्रकारितेमध्ये आहोत आणि जागतिकीकरणानंतर पत्रकारिता नेमकी कशी बदलत गेली आणि त्याचं आता पुढचं भवितव्य काय असेल, आता असणाऱ्या पत्रकारितेच्या आणि भविष्यातल्या पत्रकारितेच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आणि हे बोलण्यासाठी आपल्यासमोर सोबत अत्यंत मान्यवर असे पाहुणे राहुल गडपायले सर आपल्या सोबत आहेत. राहुल गडपायले सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. राहुल गडपायले सरांच्या संदर्भात सांगायचं की बिझनेस अनालिटिक्स या विषयातून ते पदवीधर होऊन विदेशातून आल्याच्या नंतर या वृत्तपत्रीय क्षेत्रामध्ये ते आले. छोट्या देशोन्नती सारख्या वृत्तपत्रातून पुढे जात जात आज ते सकाळ माध्यम हे जे आहे समूह त्याचे ते संपादक आहेत आणि संपूर्ण पत्रकारितेच्या संदर्भातल्या त्यांच्या प्रवासाच्या बद्दल आपण आत्ता बोलण्याची वेळ नाही, परत एक सेपरेट त्यासाठी त्यांची मुलाखत होऊ शकते. पण आत्ता आपण त्यांच्याशी जे बोलणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं की जागतिकीकरणानंतरची पत्रकारिता आणि आता त्याचं भवितव्य. तर सर, तुम्हाला पहिल्यांदा मी असं विचारू शकतो की तुम्ही ज्यावेळेस पत्रकारिता सुरू केली त्यानंतर साधारणतः म्हणजे पत्रकारितेचा व्यवसाय किंवा पत्रकारिता ही जी आहे ही प्रोफेशन होण्याला सुरुवात झाली होती. आता ती त्या संदर्भात प्रोफेशनच्या पुढच्या पायरीवरती पोहोचलेली. तुम्ही त्या काळाबद्दल, सुरुवातीच्या काळाबद्दल, पत्रकारितेबद्दल काय सांगता? मला वाटतं मी ज्या काळात वर्तमानपत्र आणि पत्रकारितेला सुरुवात केली तर तो खरं तर मला वाटतं माध्यमांचा म्हणजे फक्त वर्तमानपत्रांचा असा तो काळ होता. त्या काळात फारशी खूप काही चॅनल्स आलेली नव्हती, पण नुकतीच अशी चॅनल्स यायला सुरुवात त्यावेळेस झालेली होती. वेगवेगळ्या पद्धतीचे चॅनल्स येत होते आणि तो असा काळ होता की ज्या काळात एखाद्या वर्तमानपत्राचा एखादा बातमीदार तेवढा तो ताकदवान असेल तर तो त्या शहरातला म्हणावं किंवा त्या राज्यातला म्हणावं सेलिब्रिटी असायचा एक प्रकारचा. आणि तो काळ होता की त्याच्यात त्याला एक प्रकारचं महत्व होतं. म्हणजे पत्रकाराला जसं पुढाऱ्यांना त्यांच्या ठिकाणी महत्व असतं, तसं वर्तमानपत्राच्या एखाद्या जिल्हा प्रतिनिधीला किंवा संपादकाला एक वलय असायचं. वर्तमानपत्र दिशा ठरवायची ओव्हरऑल, म्हणजे राजकीय असू दे, सामाजिक असू दे, सांस्कृतिक ज्या काही सगळ्या देवाणघेवाणी व्हायच्या, साहित्यिक वर्तुळात जे काही सगळं उलतापालती व्हायच्या किंवा जे काही नवीन यायचं, जे काही नवीन यायला पाहिजे असं वाटायचं, तर त्या सगळ्या स्वरूपाची एक मला वाटतं की ओव्हरऑल आपली जी काही सोशल काय म्हणतात आपण रचना असते, सोशल टेक्स्चर असतं, तर त्या सोशल टेक्स्चरचा अत्यंत महत्वाचा भाग ही वर्तमानपत्र होती. आणि त्या काळात मला वाटतं जर्नलिझम मी सुरू केलं आणि मला वाटतं त्याच्यामुळेच आमच्यासारखे त्या काळात ज्यांनी काम सुरू केलं ते पत्रकार नशिबान आहेत की त्यांना हा जो सगळा ट्रान्झिशनचा पिरियड आहे, म्हणजे त्या वर्तमानपत्रांच्या काळापासून नंतर अचानक चॅनल्स यायला सुरुवात झाली, खूप मोठ्या संख्येने चॅनल्स झाले आणि आता अचानकपणे डिजिटलचं एक नवीन युग आणि वेगळ्या पद्धतीची नवी पत्रकारिता, काय मोजो वगैरे मोबाईल जर्नलिझम वगैरे म्हणतात, मॅक्स त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर त्यासारखे प्रयोग येईपर्यंत तो हे जो ट्रान्झिशनचे जे दोन्ही फेज आहेत ते फेज मला या निमित्ताने मला वाटतं बघायला मिळाले माझ्या 20-25 वर्षाच्या. गडपाले सर, आपण ज्यावेळेस पत्रकारिता सुरू केली त्यावेळेस म्हणजे व्यक्तिमत्व खूप होतं व्यक्तीचं, म्हणजे संपादकाला प्रचंड महत्व होतं. म्हणजे मॅन टू ब्रँड अशी जी पत्रकारिता झाली की आता त्या काळामध्ये एखाद्या संपादकाच्या नावाने वृत्तपत्र म्हणजे ओळखलं जायचं. जसं बाबा नाभी परुळेकरांनी सकाळ चालू केलं तर त्या काळातले जे संपादक होते, ज्या काळात मग माधव गडकरी असतील, इतर असतील, की त्यांच्या नावानं वृत्तपत्र ओळखली जायची. जसं महाराष्ट्र टाइम्स म्हटलं की गोविंद तळवळकर असतील किंवा मराठवाडा म्हटलं तर अनंत भालेकर असतील, विदर्भामधलं असे वेगवेगळे ती व्यक्ती म्हणून त्या वृत्तपत्राला महत्व होतं. म्हणजे मॅन टू ब्रँड ही प्रोसेस होऊन एकंदरीतच पत्रकारितेचा चेहरा संपवण्यात आलाय का?
मला वाटतं की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक हा. तर त्या त्या संपादकांच्या नावाने ज्या पद्धतीने त्यावेळेसची वर्तमानपत्र ओळखली जायची, तर त्याला हो. कारण होतं की त्या संपादकांमध्ये सुद्धा तेवढी ताकद होती. म्हणजे त्या हो. संपादकांमध्ये तुम्ही आता जी काही सगळी नावं घेतली, अगदी तळवलकरांपासून तर अलीकडे आपल्या सोबत असलेल्या केतकरांपर्यंत. तर हो. ही जी नावं होती त्या संपादकांमध्ये तशी ठाम भूमिका घेण्याची ताकद होती. हा. त्यांच्यातली पत्रकारितेची मी म्हणेल की मूल्य जागृत होती. त्या लोकांना वाटायचं त्या-त्यावेळेस ते त्यांना पॉलिटिकल स्टँड घेता यायचे, त्यांना सोशल स्टँड घेता यायचे. ते ठरवू शकायचे, की नाही हम्म. समाजासाठी ही गोष्ट बरी आहे आणि ही गोष्ट बरी नाहीये. तर हम्म. त्याचं काय म्हणतात डूज एंड डोंट्स त्यांना माहीत होतं, की पत्रकारितेतले काय करायला पाहिजे आणि तोपर्यंत आपली हम्म. पत्रकारितेची म्हणून आपली जी काही जबाबदारी आहे, आपली जी काही मूल्य व्यवस्था आहे पत्रकारितेतली, तर ती जागृत होती आणि त्याचे पाईक हे सगळे संपादक होते. त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आला तो त्या काळात म्हणजे जर्नलिझममध्ये ज्या पद्धतीने बाहेरच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स यायला लागल्या, इतर कंपन्या उतरायला लागल्या आणि पत्रकारितेला थोडंसं कॉर्पोरेट रूप जेव्हा यायला लागलं, तेव्हा मग हम्म. त्याच्यात थोडं कमर्शियलायझेशन झालं. आणि मला हो. वाटतं ते 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 जे कमर्शियलायझेशन ज्या पद्धतीने या व्यवसायामध्ये येत गेलं, त्यात हा. कमर्शियलायझेशनमध्ये त्या मूल्यांचा हळू-हळू ऱ्हास होत गेला. काही ठिकाणी मग मला वाटतं कॉर्पोरेट गोष्टी जास्त पद्धतीने इम्प्लिमेंट करणारी लोकं खूप मोठ्या संख्येने यायला लागली आणि तसेच संपादक सुद्धा यायला लागले. मग तशी हम्म. मूल्य तितकी शिल्लक राहिली नाही किंवा मग तुम्ही जर थोडीशी तडजोड करत असाल कुठल्या विषयांमध्ये, म्हणजे तुमच्या हा. पत्रकारितेशी जर तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून तडजोड करायला लागत असेल, तर तुम्ही ती मूल्य जोपासू शकत नाही. तर हम्म. त्याचा परिणाम जो आहे तो हळू झाला आणि मग आता तुम्ही जर बघत असाल तर आता ब्रँड्स म्हणून म्हणजे ठीक आहे, तो एखादा वर्तमानपत्राच्या नावावरून तो ओळखला जातो. पण तितकेसे संपादक मात्र तेवढे ओळखीचे राहिले नाहीत. विशेष हो. म्हणजे संपादक म्हटला तर त्याचं मूळ काम असतं, की त्याने वर्तमानपत्राच्या सगळ्याच्या सगळ्या डे टू डे घडामोडींशी संबंधित असायला पाहिजे. त्याने त्यात हम्म. इन्व्हॉल्व असायला पाहिजे. विशेषतः म्हणजे संपादकाने लिहिलं पाहिजे. तर मला हा. वाटतं लिहिणारे संपादक कुठे आहेत? म्हणजे गेल्या काही काळात जर तुम्ही बरोबर. बघितलं तर बरीचशी बरोबर. वर्तमानपत्र आता नावं घेता येतील. पण आपण असं ओपन प्लॅटफॉर्मवर नाव घेणं कोणाचं बरं नाही. पण बहुतेक हो. संपादक असे आहेत, की जे लिहायलाच मागत नाहीत, की ज्यांना लिहिण्याची इच्छाच नाही. त्यांना हम्म. कुठल्या थॉट प्रोसेसच मांडायची नाही किंवा तसं हेच नाहीये. आणि मग हम्म. अशी लोकं कदाचित ती फक्तच वर्तमानपत्राकडे एक व्यवसाय म्हणून बघतात आणि मग त्याचा परिणाम असा होतो, की तो हम्म. एक ब्रँड म्हणून शिल्लक राहतो आणि त्या संपादकाचं महत्त्व त्या व्यक्तीचं महत्त्व मात्र राहत नाही. तर जसं तुम्ही म्हणताय की म्हणजे त्या काळातले संपादक त्या तोलामोलाचे होते किंवा तेवढा त्यांचा मोठा आवाका आणि विस्तार होता आणि त्या पद्धतीची त्यांची विजन सुद्धा होती. पण आत्ता आपण असं बघतोय की कुठलंही वर्तमानपत्र किंवा YouTube चॅनल्स किंवा कुठलेही असतात ना, आता बाजारच्या ओरिएंटेड होत चाललेलं आहे. म्हणजे सकाळी कुठलाही संपादक किंवा त्या एका वृत्तवाहिनीचा मालक असेल किंवा काय असेल, तर ट्रेंडिंग काय चालू आहे? ट्रेंडिंग काय चालू आहे? कुठला हॅशटॅग चालू आहे? आणि हॅशटॅग वरती चालणारी ही जी पत्रकारिता आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, एक आहे, की मी मगाशी पण जसं म्हटलं, की पूर्वी असं होतं, की वर्तमानपत्र अजेंडा ठरवायची. वर्तमानपत्र ठरवायची, की ओव्हरऑल समाजाला आता काय दिशा देण्याची गरज आहे आणि त्या हं. पद्धतीने समाज त्या दिशेने जायला लागायचा. म्हणजे एखादी पॉलिटिकल लाईन असू दे, एखादी हं. सोशल काहीतरी घटना घडली असेल किंवा एखाद्या सोशल टेक्स्चरला छेद देणारी एखादी घटना घडली असेल, तर हं. त्याला दिशा देण्याचं काम हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून व्हायचं. पण आता उलटं चाललंय, की आता हा जो तुम्ही म्हणताय, तो जो ट्रेंड बघितला जातो, हो. ज्या पद्धतीने आणि काहीही ट्रेंड होतं. म्हणजे त्याला जर बरोबर आहे. म्हणजे कंटेंटचा जर आपण विचार केला, की हे या कंटेंटमध्ये काय आहे, की बरोबर आहे. हे ट्रेंड व्हावं. तर हं. तुम्ही विचार करू शकत नाही इतक्या विचित्र गोष्टी ट्रेंड होत असतात आणि त्याला मला वाटतं कुठलाही लॉजिकल, फिलॉसॉफिकल किंवा वैचारिक एक प्रकारचा बेस राहिलेला नाही. काही हं. वाटेल ते ट्रेंड होत जातं. सो मला हं. वाटतं वर्तमानपत्रांनी स्पेसिफिकली या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं अलिप्त राहायला पाहिजे. ट्रेंड 2 प्रकारचे असतात. एक जो सोशल कुठल्यातरी गोष्टीसाठी महत्त्वाचा असेल ट्रेंड, तर निश्चितपणे तो ट्रेंड फॉलो करायला काहीच हरकत नाही. पण हं. ज्या ट्रेंडला काही अर्थच नाही, ज्या ट्रेंडमुळे विनाकारण सगळ्याचा सगळा तुमचा समाज एका विशिष्ट बाजूने खेचला जात असेल, तर मला वाटतं त्या ट्रेंडच्या बाबतीत वर्तमानपत्रांनी कुठलीतरी भूमिका घेतली पाहिजे, की नाही हे खरंच म्हणजे लोकांसाठी गरजेचं आहे का? तर हं. खूपदा आता असं होतं, की आता कंटेंटचं इतकं बंबार्डिंग आहे लोकांवर. म्हणजे तुमच्या WhatsAppवर तुम्हाला दिवसभरात कदाचित 2, 4, 5,000 मेसेज येत असतील. पण तुम्ही त्यातलं काय वाचता? तर त्यातलं तुम्हाला जे काही रिलेव्हंट वाटतं हो. तुमच्याशी कनेक्टेड असलेलं वाटतं, तेवढं तुम्ही त्यातलं फक्त कन्झ्युम करता आणि बाकीचा सगळा जो कंटेंट असतो, तो कंटेंट बऱ्यापैकी वाया जातो. तर मला हं. वाटतं हे योग्य वेळ आहे ही म्हणून वर्तमानपत्रांची किंवा अशा माध्यमांची का गरज आहे, की जिथे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगायला लागतील. लोकांना प्रश्नच पडत नाहीत आता.
बेसिक बाजार जो चाललाय त्या दिशेने लोक चालायला लागतात. म्हणजे एखादी कुठली छोटी घटना असेल, त्या घटनेचं कशा पद्धतीने हे केलं जातं, किंवा आता सगळे पेड हे आहेत. आता गेल्या काही दिवसापासून आपण बघतो सगळं सर्वत्र राम मंदिर आणि त्या दिशेने जाणारे सगळे सगळे ट्विट्स आहेत. गेल्या काही दिवसापासून त्याचे सगळे ट्रेंड सुरू आहेत. अगदी तुम्ही जर 8 ते 1 दिवसापूर्वीचा मला वाटतं हे जर बघितला, तर त्या दिवशी अचानक 22 तारखेला राम मंदिर आपलं त्याचं उद्घाटन होणार आहे. ते 8 दिवसापूर्वी देशातल्या सगळ्या चॅनल्सचे प्रतिनिधी तिथे जाऊन काय करत होते, हा मला खरंच त्या दिवशी पडलेला प्रश्न होता, की त्या दिवशी असं काय होतं, की त्या दिवशी जायला पाहिजे होतं. काय रामनवमी होती किंवा काय काय म्हणजे एखादा सण असेल किंवा काय असेल, मग त्याचं निमित्त असेल तर ठीक आहे त्या दिवशी तिथे जाणं. पण अचानकपणे एक दिवस ठरतं आणि एक दिवस सगळेचे सगळे माध्यमांचे तिथे जाऊन उभे राहायला लागतात. मग काय त्याच्यावरून खूप वेगवेगळ्या पद्धतीचे हे झाले, कुठले अँकर रडले वगैरे आणि खूप गोष्टी त्याच्यावरून झाल्या. पण याच्यावरून लक्षात येतं आपल्याला, की आपण येईल त्या वाऱ्याच्या दिशेने वाहवत चाललो. नेमकं काय करायचं आहे ते आपल्याला कोणालाही सांगायचं नाहीये. तर ते एक गोष्ट आहे. त्या गोष्टीमध्ये असं म्हणतात, की हल्ली आपल्याकडे ज्या पद्धतीने Twitterवर आणि याच्यावर सगळा प्रोपगंडा आणि याच्या संदर्भातले मेसेज पसरवले जातात, की मला जे दिसतं ते घडत नाही आणि जे ऐकायला येतं ते दिसत नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी, की पूर्वी आपण जी पत्रकारिता सुरुवातीच्या काळातली होती, छापलेल्या गोष्टींवरती लोकांचा प्रचंड विश्वास होता. आणि आता तर पाहिलेल्या गोष्टींवरती सुद्धा लोक विश्वास ठेवायला तयार नाहीये. आणि त्यासाठी फॅक्ट चेक नावाची एक यंत्रणा लोकांना आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये व्हावी लागली, म्हणजे तयार करावी लागलेली आहे, निर्माण करावी लागलेली आहे. याचा अर्थ पत्रकारितेने आपली विश्वासार्हता गमावली आहे का? एकूणच या माध्यमाने, की प्रत्येक ठिकाणी लोकांचा आता त्याच्यावरती विश्वास राहिलेला नाही. जो पूर्वीच्या काळामध्ये कोणी म्हणायचं, की पेपरात आलाय ना, पेपर वाचला का? अशा पद्धतीने त्याचा दाखला दिला जाईल. नाही, याच्यामध्ये मला वाटतं, की एक आहे ना, की अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे डिजिटल मीडिया जेव्हा अचानकपणे आपल्यासमोर येऊन ठेपला आणि आपल्याला अचानकपणे लक्षात आलं, की WhatsApp सारखे माध्यम असतं. त्याच्या आधी BlackBerry मेसेंजर नावाचा एक प्रकार आला होता. आणि अचानकपणे आपण पटकन अशी लोकांशी अशी जोडल्या गेलो, की एका मिनिटात काय पण फोटो पाठवता येतो, एका मिनिटात फोन करता येतो, व्हिडिओ करता येतो आणि मग त्याच्यातून काय झालं, की त्याच्यातून वेगवेगळे मेसेजेस आणि या सगळ्या गोष्टी तयार व्हायला लागल्या. जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी वापरायच्या असतात ना, तेव्हा त्याच्या संदर्भातली ना एक कुठलीतरी आचारसंहिता लागते. म्हणजे मी जर माझ्याकडे एखाद्या गोष्टीचा मी वापर करत असेल, माझ्याकडे जर समजा उद्या मेसेज आला, काय मॅक्सबद्दल आला किंवा सकाळबद्दल आला किंवा मला किरणबद्दल मेसेज आला, तर माझं काम असतं, की मी तो आधी व्हेरिफाय केला पाहिजे बेसिक, की मी बघितलं पाहिजे, की या मेसेजमध्ये खरंच तथ्य आहे का? तर समजा किरणची आणि माझी ओळख आहे, तर किमान मी किरणला फोन करून एक वेळा विचारू शकतो, की या किरण तथ्य आहे का? काय आहे का? आणि मग तो मेसेज पुढे पाठवला पाहिजे, हे केलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं आहे, की भारतातल्या लोकांमध्ये ही आचारसंहिता मुळीच नाहीये. म्हणजे तुम्ही त्या तुलनेत युरोपात आणि इतर ठिकाणी बघितलं, तर तिथे अशा स्वरूपाचे सोशल मीडिया ॲक्सिडेंट्स म्हणतो मी त्याला जनरली. तर असे सोशल मीडिया ॲक्सिडेंट्स होताना दिसत नाही. आपल्याकडे मात्र एखादा काय बहुतेक वेळेस मी बघतो एखादा कुठला अभिनेता वगैरे असेल आणि तो रुग्णालयात जायला निघाला काय तपासणीला, तर इकडे डायरेक्ट तो गेल्याचे मेसेजेस दुसऱ्या मिनिटाला व्हायरल व्हायला लागतात. म्हणजे लोकं आधीच मारून टाकतात त्याला. त्याचं व्हेरिफिकेशन नाही, काही नाही. अगदी ते शोक संदेश, फुलं-बिलं लावून सगळं मोकळं करून टाकतात इतकी घाई झालेली असते. सो हा जो व्हेरिफिकेशनचा प्रकार आहे, तो व्हेरिफिकेशनचा प्रकार राहिला नाही आणि तो फक्त मला वाटतं एका बाजूने नाहीये. म्हणजे माध्यमांमधलं अगदी टीव्ही माध्यमांमधलं सगळ्यात मोठं उदाहरण घ्यायचं झालं, तर नरेंद्र मोदींनी बंदी आणली आणि त्याच्यानंतर त्यांनी अचानकपणे ती ₹2000 ची नोट इंट्रोड्यूस केली. त्या ₹2000 नोटवरून तो आजही तुम्ही बघा एका विशिष्ट चॅनलचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरून ते अँकर्स काय भरभरून ते सांगतायत सगळं, की याच्यात कसं जीपीएस आहे, कसं ट्रॅक होणार आहे वगैरे, वगैरे, वगैरे आणि नंतर ते लक्षात आलं, की ते फोल झालं. सो लोकं इतक्या मोकळेपणाने त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला, की अरे असं शक्य आहे का? चिपमध्ये मोबाईलच्या याच्या काय नोटेमध्ये चिप टाकायची आणि किती चिप टाकायच्या? मग ते किती जीपीएस ट्रॅकिंग करायला लागतील? किती नोट वेगळे. सो हे काय झालंय, की लोकं पण इतकी इझी झाले. आपण म्हणतो नेहमी, की WhatsApp युनिव्हर्सिटी. सो याच्या व्हेरिफिकेशनची जबाबदारी मला वाटतं आपल्याकडे अनाहूतपणे आली आहे. म्हणजे आपल्यालाच आता जबाबदार आहे, आपणच जबाबदार आहोत, की आपल्याला हे क्लिअर करून सांगायला लागेल लोकांना, की नाही हा मार्ग आहे. तुमच्याकडे जर हा एक विशिष्ट पद्धतीचा हा संदेश आला असेल, तर त्याला व्हेरिफाय करण्याची ही पद्धत आहे किंवा तुम्ही सांगा, व्हेरिफाय करा आणि मग फॉरवर्ड करा. तर त्याची एक जी काय मी म्हणतो, की तुमची जी स्टाईल बुक असतं, असं काहीतरी स्टाईल बुक आपल्याला तयार करून घ्यायला लागेल, की नाही ही प्रोसेस आहे ती
प्रोसेस फॉलो केली तर त्याला सोशली आणि याला ते सगळं एक्सेप्टन्स खूप चांगल्या पद्धतीने येईल. अन्यथा याचा आणि पत्रकारितेच्या बद्दलचा जो लोकांच्या मनातला विश्वास होता तो विश्वास ढासळत चाललाय. म्हणजे कोविडच्या काळातलं तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळात असं आम्हाला सुद्धा वाटलं होतं की वर्तमानपत्रांची कदाचित पुढची दिशा भयंकर कठीण असेल आणि कदाचित पुढच्या काळात वर्तमानपत्र हे होणार नाहीत. पण वर्तमानपत्र हे एकाच गोष्टीवर तगलंय, ते म्हणजे वर्तमानपत्रामध्ये व्हेरिफिकेशनची खात्री आहे. लोकांना अजूनही वाटतं की वर्तमानपत्रामध्ये जर तुम्ही बातमी वाचली तर ती व्हेरिफाईड बातमी असते. त्या बातमीतून तुम्हाला काहीतरी सार काढता येतो. त्या बातमीत जे काही लिहिलं असतं, इतर माध्यमांच्या तुलनेत त्या बातमीवर विश्वास लोकांचा अधिक आहे आणि त्याच्यामुळे ते वर्तमानपत्र अजूनही त्या प्रोसेसपासून दूर आहेत आणि मला वाटतं तो एक खूप चांगला आशेचा किरण आहे आपल्या लोकशाहीसाठी म्हणून आणि तो कंटिन्यू राहायला पाहिजे. बरोबर. माध्यमांनी आता तर म्हणजे पत्रकारितेचा वैयक्तिक चेहरा जाऊन आता तो एक समूहाचा चेहरा किंवा त्या ब्रँडचा चेहरा म्हणून पत्रकारिता पर्यंत येऊन पोहोचली. त्याच्याही पुढे असं बोललं जातं की पत्रकारितेचं म्हणजे वेपनायझेशन ऑफ जर्नलिझम आणि क्रिमिनलायझेशन ऑफ जर्नलिझम झालेलं आहे. तर ह्यात किती तथ्य आहे? निश्चितपणे याच्यामध्ये तथ्य आहे. जर्नलिझमचा वेपन म्हणून वापर केला जातो. जर जर्नलिझमचा वेपन म्हणून वापर केला गेला नसता तर नोटबंदीवरून प्रश्न विचारला गेले असते. त्याच्याऐवजी लोक तुम्ही काय आंबे कसे खाता वगैरे आणि तुम्ही इतक्या वेळ काम कसे करता वगैरे वगैरे असले प्रश्न विचारले गेले नसते. तो जर्नलिझमचा वेपन म्हणून वापर केला जातोय, पण त्यातला काय म्हणतो आपण म्हणतो गोळाबारूद जे असतं ना ते सगळं गोळाबारूद काढून घेतलंय आणि त्यात फुसके फटाके टाकले आहेत सगळे. त्यामुळे त्यांनी वेपन, मला वाटतं शब्द चुकीचा आहे कदाचित आपण किरण, याच्यामुळे जर्नलिझम हे वेपन नाही राहिलंय. म्हणजे जी लोक त्या सगळ्या अशा शक्तींच्या आहारी गेली आहेत त्या लोकांचे सगळे मला वाटतं फुसके फटाके झालेले आहेत आणि त्यांच्याकडे कुठली आयुध शिल्लक ठेवली नाहीत. त्यांच्याकडे फक्त मग तुम्हाला आंबे किंवा बटुआ जर्नलिझम म्हणतात. तर तशा स्वरूपाची लोक शिल्लक राहिलेली आहेत. सो वेपनायझेशन होतंय, पण त्याच्यासोबतच जर्नलिझमचा पूर्णपणे खून करण्याचा प्रयत्न या आताच्या सिस्टीमने केलाय आणि त्यात असे जर्नलिस्ट शिल्लकच राहणार नाहीत. त्या अशा मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये कामच करू शकणार नाहीत. अशासारखी सिच्युएशन त्यांच्यावर आणण्यात येते. अशी सिच्युएशनमध्ये तुम्हाला फसवलं जातं की तुम्ही कदाचित कामच करू शकले पाहिजे नाही कुठल्या मोठ्या ब्रँड्समध्ये. सो काही खूपच कमी प्रमाणातली अशी वर्तमानपत्र आहेत की जी आजही संपादकांना त्यांचं महत्त्व देतात. त्यांच्यावर कुठल्या पद्धतीची बंधनं लादत नाही. त्यांना स्वतःचे विचार मोकळेपणाने मांडण्याची संधी असते. मला वाटतं ती खूप पोकळी एक मेजर निर्माण झालेली आहे. विशेषतः टीव्ही चॅनल्समध्ये जर बघितलं तुम्ही तर जे काही एक 10-20 वर्षापूर्वी आपले जे काही आयकॉन्स होते की आपल्याला वाटायचं की नाही हे पत्रकारितेतले आयकॉन्स आहेत, ही लोक आहेत की ही खरे प्रश्न विचारतात. तर तशी सगळी प्रश्न विचारणारे लोक कशी घरी बसतील आणि ते फक्त युट्यूब चॅनल पुरते कसे मर्यादित राहतील याची पूर्ण खबरदारी मला वाटतं सरकारने घेतली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय त्यात 100% तथ्य आहे. बरोबर. पण मग हा जगातच ट्रेंड आहे का? कारण की म्हणजे आजपासून याची सुरुवात 25-30 वर्षापूर्वी ही एका मोठ्या माध्यम समूहाचे जे प्रमुख होते त्यांनी सांगितलं होतं की वी आर नॉट नाव इन द बिझनेस ऑफ जर्नलिझम, वी आर इन अ बिझनेस ऑफ इन्फो एंटरटेनमेंट डिपार्टमेंट. म्हणजे आम्ही माहिती आणि मनोरंजनाच्या व्यवसायामध्ये आहोत. आम्ही आता नो मोर, आम्ही काही जर्नलिझम वगैरे काही करत नाही. आणि मग ह्या एकूणच ह्या माध्यमाचा वापर जागतिक पातळीवरती ज्या पद्धतीनं भांडवलदारी किंवा सत्ताधारी लोक करतायत की भांडवलदार, सत्ताधार, सैनिक, वैज्ञानिक आणि धर्माची अशी यांची युती एकत्रित होऊन दुसरीकडे जनता, म्हणजे जनतेचं नावच घ्यायचं नाही आणि यांनी फक्त संपूर्ण जगावरती राज्य करायची अशी एक नवी व्यवस्था संपूर्ण जगभर माध्यमात येत आहे का? आणि माध्यम त्याचा भाग होतोय. माध्यम सुद्धा त्यांच्या हातामधलं एक जसं सांगितलं की वेपन किंवा एक हस्तक म्हणून झालेलं आहे जगाच्या पातळीवर. नाही, आता तुम्ही जर बघितलं तर जगात बहुतेक ठिकाणी राईट विंग सगळीकडे सत्तेमध्ये येण्याचा एक काय म्हणू आपण की तो प्रगातपणा किंवा दौर सुरू झालाय आणि त्यांची जेव्हा ज्या ते हे जे सगळे राईट विंगची लोक असतात ना त्यांची जी काही मोडस ऑपरेंडी असते ती अशाच पद्धतीची असते की त्यात ते माध्यमांवर पूर्णपणे कंट्रोल करणं. फॅसिझम तुम्हाला माहिती आहे, फॅसिझमचे जे काही सगळे तंत्र आहेत ती सगळी तंत्र अशा पद्धतीची सरकारमध्ये जगातल्या कुठल्याही देशाचं सरकार असो ते फॅसिझमची सगळी तंत्र पत्रकारितेला लागू करायचा प्रयत्न करतात. तुमचे जे काही संपादक असतील, जे काही व्यक्त होणारे लोक असतील, विचारवंत असतील तर त्या लोकांना व्यक्त होण्यासाठी जागा द्यायची नाही.
त्या लोकांना मोकळं होऊ द्यायचं नाही, त्यांना त्यांची मतं मांडू द्यायची नाही. तर त्यासाठी त्यांच्यावर ज्या ज्या प्रकारचे शक्य असतील त्या, अगदी तेच कशाला, म्हणजे तुम्ही आता मध्यंतरी त्या उच्च न्यायालयाच्या वकिलांचं हे ऐकलं असेल, की हो, अगदी न्यायमूर्तींपर्यंत त्यांची प्रकरणं काढून ठेवायची, त्यांच्या कुठले पर्सनल रिलेशन्समध्ये असलेले लोकं वगैरे त्यांच्यापर्यंत माणसं पाठवायची, त्यांच्या सगळ्या गोष्टी काढून ठेवायच्या आणि मग नंतर त्याचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापर करायचा. सो हे सगळं मेकॅनिझम आहे. पण याच्यात 2 भाग आहेत. याच्यातले एक आहे, की काही लोकांवर कदाचित जबरदस्ती होत असेल आणि काही हे होत असतील. मगर काही अशीही माध्यम समूह आहेत, की हं. जी स्वतःहून लोटांगण घालायला तयार आहेत. हो, म्हणजे हो, फॅसिझमच्या तंत्रातलाच एक भाग सांगतो, की फॅसिझममध्ये असं म्हणतात, की काही लोकं असतात, की जी फॅसिझमच्या तंत्राला किंवा हे जे काही सत्ताधारी लोकं असतात, त्यांच्या तंत्राला घाबरतात. आणि हं. काही लोकं असतात, की त्याचा निडरपणे सामना करतात आणि काही लोकं असं असतात, की त्यांनी जर सांगितलं तुम्हाला, की आम्ही आलो, की आमच्याबरोबर वाकून चला. ते वाकून हं. थेट रांगायला लागतात. हो, सो ते अशा पद्धतीची सुद्धा आपल्याकडे लोकं आहेत आणि मला वाटतं माध्यम हा त्यात खूप मोठ्या प्रमाणात, मला असं वाटतं, की इतर क्षेत्रातली लोकं. पूर्वी काय होतं, आपल्याकडचा जो काही माध्यम व्यवसाय होता ना, तो माध्यम व्यवसाय त्याचा आणि सामाजिक चळवळीचा खूप अत्यंत जवळचा संबंध होता. म्हणजे आपलं, हो. तुम्ही आता मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे, आपलं पहिलं दर्पणकारांनी जे काही वर्तमानपत्र सुरू केलं, एक उद्देश घेऊन सुरू केलं होतं. काहीतरी त्यांना हो, सोशल त्याच्यातून द्यायचं होतं. तर बरोबर आहे. तो सोशल उद्देश होता. आमच्या परुळेकरांनी सकाळ सुरू केला तेव्हा त्यांचा उद्देश होता एक, की सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं. त्यांनी नाव सुद्धा क्राउड सोर्सिंग मधून मिळवलं. म्हणजे सकाळ हे हो, नाव वाचकाने सुचवलेलं नाव आहे. सो अशा बरोबर. पद्धतीचा उद्देश घेऊन चालणारे, खूप बेसिक गोष्टी लोकांना मिळवून देणारं, काय म्हणतात, सर्व्हिस प्रोव्हायडर सारखं काम करणारं वर्तमानपत्र होतं. सो आता वर्तमानपत्राचा उद्देश तो राहिला नाही किंवा इतर माध्यमांचा उद्देश नुसता तेवढा राहिला नाही. तर त्यातून हं, खूप मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करणं हा सुद्धा उद्देश आहे आणि त्यात काही वाईट नाही. ते करायला हं, काही हरकत नाही. त्यासाठी जाहिरातींसारखी माध्यमं आहेत. पण ते हं. करण्याच्या ऐवजी थेट इतर जर सत्तास्थानांना थेट जर तुम्ही पायघडा घातला किंवा त्या सत्तास्थानांसमोर जर रांगायला लागला, तर मग मला वाटतं ते त्यांना तेच हवंय. तशाच पद्धतीचे जर्नलिझम त्यांना अपेक्षित आहे. मुळात जर्नलिझम तुम्ही करूच नये आणि फक्त प्रचारतंत्राचा एक भाग व्हावं, एवढीच अपेक्षा सत्ताधाऱ्यांची असते नेहमीच. शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो, की आता एकूणच पत्रकारिता ही लोकशाहीच्या याच्या चौकटीमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात आहे का? एक प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, आता या पत्रकारितेतून पुढे असणारं त्याचं भवितव्य नेमकं काय असणार? निश्चितपणे आता जर पत्रकारितेचं तुम्ही, म्हणजे जर पॉलिटिशियन्स नंतर सगळ्यात जास्त शिव्या खाणारं जर कुठलं क्षेत्र असेल सर्वसामान्य माणसाचं, तर ते जर्नलिझम हेच आहे. म्हणजे जेवढा तुम्ही, आपण म्हणतो की आपण विषय मांडतो वगैरे, पण जितका दोष राजकारण्यांना त्यांच्या वागण्याबद्दल, त्यांच्या प्रक्रियांबद्दल किंवा त्यांच्या एकंदरीतच लोकशाही प्रक्रियेतल्या हस्तक्षेपाबद्दल दिला जातो दोष त्यांना, तेवढाच दोष पत्रकारांना सुद्धा दिला जातो आणि मला वाटतं तो रास्त आहे. कारण की आत्ताची पत्रकारिता ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यात ते लोकांनी दोष देणं रास्त आहे. कारण की आपण आपलं काम नीटपणे करत नाही आहोत, हे सत्य आहे. आणि ते जर काम नीटपणे करायचं ठरवलं सगळ्यांनी, तर कदाचित कोणाची हिंमत होणार नाही, की कोणी अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटू शकेल. आणि हं. पुढचं बोलायचं झालं, तर पुढे अजून या गोष्टीचे साठीचे दिवस मला वाटत नाहीत, की तितके सुकर असतील. याच्या पुढच्या काळात जर तुम्हाला पत्रकारिता करायची असेल, तर ती आणखी आणि आणखी खूप प्रखर व्हायला पाहिजे. तुम्हाला खूप स्ट्राँगली स्टँड घ्यायला लागतील. जर तुम्ही लोकशाही संपुष्टात येऊ नये याच्यासाठी काम करत असाल तर. तुम्हाला ते आंबे चोखून खाता किंवा हे खाता आणि तशाच पद्धतीची पत्रकारिता करायची असेल किंवा नुसती आरडाओरड करायची असेल टीव्ही चॅनलवर जाऊन, तुम्हाला मुद्द्यावर काही भांडणच करायचं नाही आणि तुम्हाला फक्त आरडाओरड करायची आहे आणि तुम्हाला तुमचं ग्लॅमर मिळवायचं आहे. तर तशा पद्धतीची पत्रकारिता करत असेल तर त्यांच्यासाठीचे पण दिवस आहेत. त्यांना कदाचित चांगला पैसे-पाणी आणि सगळ्या गोष्टी पण मिळतील. पत्रकारितेतली इतर सगळी जी काही 2% ची सुखं असतात, ती सुद्धा त्या लोकांना मिळू शकतात. सो त्याचा त्यांनी उपभोग घ्यावा. पण ज्यांना खऱ्या अर्थानं पत्रकारिता ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून करायची आहे, त्यांच्यासाठीचे दिवस याच्यापुढचे खूप कठीण असतील आणि त्याचा सामना करण्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज राहायला लागेल. सुरुवातीला म्हणजे मतपत्रिका होती, म्हणजे सुरुवातीची जी पत्रकारिता होती ती मतपत्रिका होती. त्यानंतर लोकांच्यासाठी ती लोकपत्रकारिता झाली आणि आता ही मालक पत्रकारिताचा नवा ट्रेंड इथे आलेला आहे. पण या मालक पत्रकारितेकडनं पुन्हा लोकपत्रकारितेकडे जाण्याचा काही पर्याय नजीकच्या काळात दिसतो आहे का? किंवा काय तुम्हाला तुम्ही एवढ्या सकाळसारख्या माध्यमात म्हणजे समूह माध्यमाचे संपादक आहात, तुम्हाला कुठे छोटी-मोठी किरणं दिसतायत का? की ज्या मार्गाने आपल्याला गेल्यानंतर हे सगळ्या व्यवस्थेला आव्हान देऊन नव्या पद्धतीने सुरुवात करता येईल?
हे निश्चितपणे याला मला वाटत नाही की हा आशेचा किरण निश्चितपणे आहे. मी दरवेळेस खूप आवर्जून सांगतो मुद्दाम, मॅक्स महाराष्ट्राने ज्या पद्धतीने गेले 4-5 वर्ष काम केलंय, एक अशा पद्धतीचं माध्यम आणि ज्या पद्धतीने ते सुरू झालं आणि अचानकपणे तुम्ही अँटी एस्टॅब्लिशमेंट स्टँड घेऊन ज्या पद्धतीचं काम करता, तर अशासारखी खूप माध्यमं जर चांगल्या पद्धतीने तयार झाली आणि आमच्यासारखी काही वर्तमानपत्र आहे, की जी ट्रेडिशनली आम्ही स्टँड घेऊन काम करणारी वर्तमानपत्र आहोत आणि आमच्याकडे अजूनही संपादकावर कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही. त्याला त्याचं स्टँड ठेवण्याची मोकळीक आहे. आम्हाला आमची मतं प्रदर्शित करता येतात, लिहिता येतात. तर जोपर्यंत अशी लोकं शिल्लक आहेत, की ज्यांना पत्रकारितेचं खरं जे काही मूल्य आहे ते कळतंय, तोपर्यंत पत्रकारितेला काही मरण नाही आणि 100% काही लोकं तशी नाही आहेत, की जी पूर्णपणे लाचार झाली आहेत किंवा पूर्णपणे त्यांनी सत्तेला सरेंडर केलेलं आहे. तर काही लोकं निश्चितपणे आहेत. फक्त एवढंच आहे, की अशा लोकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत जातील. अशा लोकांना दिवसेंदिवस जास्तीत जास्त अडचणीत टाकलं जाईल आणि आपण जेवढ्या अडचणी येईल, तेव्हा मला वाटतं पत्रकाराचा धर्मच आहे. जेवढ्या जास्त अडचणी असतील, तेवढ्या जास्त अडचणींमध्ये आपण आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. बरोबर आहे. धन्यवाद राहुल गडपायले सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या अत्यंत महत्वाच्या विषयावरती आणि मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुम्ही संवाद साधला. वास्तविकता एकूणच पत्रकारिता आता सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात असताना मॅक्स महाराष्ट्र पत्रकारितेच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंत, अभ्यासक, पत्रकार आणि लोकनेते यांच्याशी चर्चा करतो. त्यातनं जाणून घेतोय की या असणाऱ्या संपूर्ण पत्रकारितेच्या अंधारी युगातनं कोंडी फोडण्याचा मार्ग नेमका काय? यातनं लोक त्यातला म्हणजे माध्यम होणार आहेत का? पत्रकार होणार आहेत का? व्यवस्था परिवर्तन होऊन याच्यामध्ये काही बदल होणार आहे? असे वेगवेगळ्या पर्याय आपल्या समोर येत आहेत. लोक बोलतायत त्याच्यावरती. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रवरती या विविध वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारवंतांची मतं ऐकताय. आम्ही स्पष्टपणे अतिशय धाडसानं या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणतो आहोत. तुम्ही सुद्धा तितक्याच धाडसानं मतं ही मांडली पाहिजे, की नेमकं ही कोंडी फोडायची असेल, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये गेलेली पत्रकारिता ही मुक्त करायची असेल, भांडवलशाही, धर्मांधशाही आणि उद्योगपतींच्या कचाट्यात अडकलेली पत्रकारिता जर सोडवायची असेल, तर नेमकं काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.